Practice set 7.3. First question. Radius of circle is 10 cm. Measure of arc of circle is 54 degree. Find the area of sector associated with the arc. क्वेश्चन दिलेला आहे माझ्याकडे. आता टेक्स्टबुक नाही त्यामुळे मी PDF रेफर करते. क्वेश्चन काय? रेडियस ऑफ सर्कल इज 10 cm. एक सर्कल आहे. सर्कलचा सेंटर लेट्स से O मी कन्सिडर केलेला आहे. त्याची रेडियस आहे 10 cm. मेजर ऑफ आर्क ऑफ सर्कल इज 54 डिग्री. सो एक आर्क कन्सिडर केलेला आहे. सपोज दिस इज द आर्क. या आर्कचं मेजर दिलेलं आहे 54 डिग्री. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर असोसिएटेड विथ द आर्क. तर ही जी आर्क आहे याच्याशी असोसिएट करणारा जो सेक्टर असणार त्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आता आपल्याला माहिती आहे की मेजर ऑफ आर्क, सपोज हा आर्क जर इथे जर मी AB बोलले, सो मेजर ऑफ आर्क AB, मेजर ऑफ आर्क किंवा मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल. सो हा जर आर्क 54 डिग्री दिलेला असेल तर हा जर सेंट्रल अँगल आहे, सेंट्रल अँगल AOB हा सुद्धा किती असणार 54 डिग्री. तर आपल्याला सांगितलं की ह्या आर्कशी असोसिएट असणारा जो सेक्टर आहे सेक्टरचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे आर्क जर AB मी असा शो केला तर OA ही रेडियस असणार आहे, OB रेडियस असणार आहे. सेक्टर म्हणजे काय? दोन रेडिया आणि जो आर्क असतो याला इन्क्लूड करणारा एरिया. सो आपल्याला फाइंड करायचा आहे हा जो सेक्टर दिसतो या सेक्टरचा एरिया. ठीक आहे. एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचा. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल आपल्याकडे फॉर्म्युला आहे θ/360 मल्टिप्लाइड बाय पाय स्क्वेअर. आर असते सर्कलची रेडियस. θ म्हणजे जो सेंट्रल अँगल असतो असोसिएटेड विथ दॅट आर्क तो अँगल असतो θ. तर इथे θची व्हॅल्यू आहे 54 डिग्री. फॉर्म्युलामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यूज पुट करून आन्सर मिळणार आहे. So solution here, R is equal to 10 centimeter, then measure of arc is equal to 54 degree and therefore central angle is equal to theta. Theta किती असणार आहे 54 degree. ठीक आहे. and therefore area of sector of circle, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल फॉर्म्युला काय असतो? सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. आपल्याला त्या सर्कलचा एका छोट्या पोर्शनचा एरिया पाहिजे, एका सेक्टरचा एरिया पाहिजे. सो तो आपण रिलेट करतो पाय स्क्वेअरला आपण मल्टिप्लाय करतो θ/360 ने. कंप्लीट सर्कल 360 डिग्रीसाठी एरिया असतो पाय स्क्वेअर. मग θ डिग्रीसाठी किती एरिया असणार ते आपल्याला फाइंड करायचं. सो एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इक्वल टू θ/360 मल्टिप्लाइड बाय पाय स्क्वेअर. θची व्हॅल्यू आहे 54/360 multiplied by pi r square. R is 10. So pi ची व्हॅल्यू आपण पुट करू 3.14 r 10. So 10 square that is equal to 18 divisible आहे 54 आणि 360. So 3 into 3.14 multiplied by 100 divided by 20. Okay. So 3 into 31.4 divided by 2. क्या प्रोडक्ट किती असणार आहे 31.4 into 3 94.2 divided by 2. 47.1. So that is equal to 47.1. एरिया आहे इथे रेडियसचं युनिट आहे सेंटीमीटर, त्यामुळे एरियाचं युनिट असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. सो एरिया ऑफ असोसिएटेड सेक्टर ऑफ सर्कल इज 47.1 सेंटीमीटर स्क्वेअर. सेकंड क्वेश्चन. मेजर ऑफ आर्क ऑफ सर्कल इज 80 डिग्री अँड इट्स रेडियस इज 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल. आपल्याला फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड केला. आता आपल्याला लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची. त्यासाठी इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे? मेजर ऑफ आर्क ऑफ सर्कल इज 80 डिग्री. म्हणजे सपोज एक सर्कल आहे, जर मी ही आर्क कन्सिडर केली, याचं मेजर दिलेलं आहे 80 डिग्री. या आर्कचं मेजर जर 80 डिग्री असेल तर याचा करस्पॉन्डिंग जो सेंट्रल अँगल असणार आहे या सेंट्रल अँगलचं मेजर सुद्धा किती असणार आहे 80 डिग्री. सो हा जो अँगल आहे हा अँगल दिलेला आहे 80 डिग्री थोडक्यात. ओके. देन रेडियस इज 18 सेंटीमीटर. त्यानंतर रेडियस म्हणजे ही लेंथ. सो 18 सेंटीमीटर एवढी लेंथ दिलेली आहे रेडियसची. सपोज सेंटर आहे O, त्यानंतर हा पॉईंट A कन्सिडर केला, हा पॉईंट B कन्सिडर केला. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. तर आपल्याला फाइंड करायची ही जी आर्क इथे दिसते AB या आर्कची लेंथ. ठीक आहे. क्लिअर आहे क्वेश्चन. सर्कल दिलेला आहे, सर्कलची रेडियस दिलेली आहे, त्यानंतर आर्कचं मेजर दिलं होतं. आर्कचं मेजर दिलेलं आपल्याला आपण सर्कल या चॅप्टरमध्ये एक थेरम बघितलेला की जर सेंट्रल अँगल असेल ह्या सेंट्रल अँगलचं मेजर नेहमी इथे जी आर्क असणार आहे मायनर आर्क याच्याशी इक्वल असतं. त्यामुळे या आर्कची जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू ह्या अँगलची असणार आहे. त्यामुळे आर्कचा मेजर जर 80 डिग्री दिलेला असेल तर हा सेंट्रल अँगल सुद्धा किती असणार आहे 80 डिग्री. आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ आर्क. सो सोल्युशन. given radius is equal to 18 centimeter,
मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल, आणि हे मेजर दिलेलं आहे 80 डिग्री. ठीक आहे. अँड देअरफॉर लेंथ ऑफ आर्क दॅट इज इक्वल टू थीटा. याला आपण थीटा कन्सिडर करू शकतो. लेंथ ऑफ आर्क, आर्कच्या लेंथचा फॉर्म्युला काय असतो, आर्कची लेंथ फाइंड करायची म्हणजे आपल्याला मला हा जो पोर्शन दिसतो ए बी कर्व पोर्शन त्याची लेंथ फाइंड करायची. तर ही जी लेंथ आहे ही आपण सर्कलच्या टोटल लेंथशी रिलेट करू शकतो. सर्कलची टोटल लेंथ म्हणजे काय, सर्कलचा सर्कम्फरन्स. सो लेंथ ऑफ आर्क 2πr. आता 2πr टोटल जो सर्कम्फरन्स असतो तो कशाला रिलेट करतो, किती डिग्री अँगलला रिलेट करतो, 360 ला. तर आपल्याला ही जी लेंथ फाइंड करायची आहे तर ह्या लेंथसाठी ही जर लेंथ एल असेल सो लेंथ ऑफ आर्क एल इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागणार आहे, हा जो सेंट्रल अँगल आहे हा सेंट्रल अँगल डिवायडेड बाय 360. सो थीटा अपॉन 360 इंटू 2πr इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क. आणि जेव्हा एरिया ऑफ सेक्टर असतो थीटा अपॉन 360 ॲज इट इज राहतो. इथे फक्त एरिया ऑफ सर्कल येतो, इथे लेंथ ऑफ आर्क आहे, इथे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आपण कन्सिडर करतो. म्हणजे फक्त ही टर्म चेंज होते दोन्ही फॉर्म्युलेजमध्ये. सो थीटा अपॉन 360 इंटू 2πr दिस इज लेंथ ऑफ आर्क. थीटा 80 अपॉन 360 मल्टीप्लाइड बाय 2 इंटू 3.14 इंटू आर इज 18. ठीक आहे. सो 4 इंटू 2 8 multiplied by 3.14 into 1 3.14 divided by 1. So that is equal to 3.14 into 8 2512 1212. So 25.12 आपण फाइंड करतो लेंथ ऑफ आर्क. लेंथ आहे त्यामुळे याचे युनिट काय असणार आहे, सेंटीमीटर. and therefore length of given arc is 25.12 centimeter. Third question, radius of sector of circle is 3.5 centimeter, length of its arc is 2.2 centimeter, find the area of sector. Okay, काय सांगितले, सर्कल आहे, सर्कलची रेडियस दिलेली आहे, रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर. सर्कलचा एक सेक्टर कन्सिडर केला, सपोज दिस इज द सेक्टर, आपल्याला रेडियस दिलेली, रेडियस इज 3.5 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर लेंथ ऑफ इट्स आर्क इज 2.2 सेंटीमीटर. आता ही जी लेंथ आहे आर्कची म्हणजे ए बी या आर्कची जी लेंथ आहे ही लेंथ दिलेली आहे 2.2 सेंटीमीटर. देन फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. तर आपल्याला सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजे हा जो सेक्टर आपण कन्सिडर करतो याचा एरिया काय असणार ते आपल्याला फाइंड करायचा आहे. एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे रेडियसची आणि आर्कच्या लेंथची. फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला एरिया ऑफ सेक्टरवर आधारित होता. सेकंड क्वेश्चन लेंथ ऑफ आर्कवर आधारित होता. हा जो थर्ड क्वेश्चन आहे ह्या थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला यूज करायचं आहे रिलेशन बिटवीन एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल आणि लेंथ ऑफ आर्क. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल आणि लेंथ ऑफ आर्क यामध्ये असणारं रिलेशन आपण बघितलं. आपण एक रिलेशन डिराईव्ह केलं दोन्ही फॉर्म्युलांच्या रेफरन्सनी. ए इज इक्वल टू एल इंटू आर अपॉन 2. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल एल म्हणजे काय, लेंथ ऑफ आर्क रेडियस डिवायडेड बाय 2. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला एरियाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एलची व्हॅल्यू माहिती आहे, एल म्हणजे काय, आर्कची लेंथ म्हणजे ही 2.2 सेंटीमीटर इज व्हॅल्यू ऑफ एल. रेडियस पण माहिती आहे, सो एल आर बाय 2 तो असणार आहे एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. ठीक आहे, समजलं काय करायचं आहे, सिंपल क्वेश्चन आहे. सो हिअर आर इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर रेडियस आणि त्यानंतर आर्क लेंथ म्हणजेच आपण दाखवतो स्मॉल एलनी, ती व्हॅल्यू आहे 2.5 सेंटीमीटर. वी नो ए इज इक्वल टू एल आर बाय 2. हा हे रिलेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे थेरीमध्ये. सो ए म्हणजे काय असतो, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. ठीक आहे. अँड देअरफॉर आपल्याला एरियाज फाइंड करायचा आहे. एल इज 2.2, लेंथ दिलेली 2.2. सो ए इज इक्वल टू 2.2 मल्टीप्लाइड बाय आर इज 3.5 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. So A is equal to 2.2 upon 2, 1.1. So 1.1 multiplied by 3.5. 35 into 11. 385. So that is equal to 31212, 3.85. Area is equal to 3.85 centimeter square. Area आहे त्यामुळे युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. Therefore area of sector of circle is 3.85 centimeter square. Next question, question number 4. Radius of circle is 10 centimeter. Area of sector of circle is 100 centimeter square. Find area of its corresponding major sector. Okay, काय इन्फॉर्मेशन दिलेली, एक सर्कल आहे, सर्कलची रेडियस आहे 10 सेंटीमीटर,
सर्कलची रेडियस 10 सेंटीमीटर आणि एक सेक्टर कन्सिडर केलेला आहे, रेडियस इज 10 सेंटीमीटर अँड एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यामुळे सपोज जर मी हा सेक्टर कन्सिडर केला, ठीक आहे, या सेक्टरचा एरिया दिलेला आहे, दिस एरिया इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. तर करस्पॉन्डिंग मेजर सेक्टरचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यामुळे सपोज जर मी हा पॉईंट ए बी कन्सिडर केला, इथे एक पॉईंट एक्स कन्सिडर केला, इथे एक पॉईंट वाय कन्सिडर केला. एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर, मेजर सेक्टर म्हणजे काय असणार आहे, हा जो सेक्टर आहे ओ ए एक्स बी, हा काय असणार आहे, ए बी ही एक मायनर, ए एक्स बी ही एक मायनर आर्क दिसते, मायनर आर्क 2 रेडिया याच्याने एनक्लोज झालेला एरिया म्हणजे काय असतो, एरिया ऑफ मायनर सेक्टर. बरोबर, दिस इज एरिया ऑफ मायनर सेक्टर. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. मेजर सेक्टर म्हणजे कोणता असणार आहे, मायनर सेक्टर व्यतिरिक्त जो सर्कलचा एरिया तुम्हाला दिसतोय दॅट विल बी एरिया ऑफ मेजर सेक्टर. म्हणजेच काय, हा जो एरिया आहे हा एरिया असणार आहे एरिया ऑफ मेजर सेक्टर. का असं, कारण इथे ए एक्स बी ही मायनर आर्क आहे, ए वाय बी ही मेजर आर्क आहे. मेजर सेक्टरचा एरिया म्हणजे कोणता एरिया असणार आहे, ही जी मेजर आर्क आहे ही मेजर आर्क आणि हे जे 2 रेडिया आहे याने एनक्लोज केलेला एरिया म्हणजे असा हा एरिया. तर आपल्याला फाइंड करायचा आहे हा जो रिजन आहे किंवा हा जो पोर्शन आहे याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. तर हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, अगदी सिंपल आहे. आपल्याला मायनर सेक्टरचा एरिया दिलेला आहे. आपल्याला माहिती की जर मी टोटल सर्कल कन्सिडर केला, या टोटल सर्कलमधनं जर मी हा एवढा पोर्शन मायनस केला म्हणजे एरिया ऑफ मायनर सेक्टर मायनस केला तर मला हा रिजन, या रिजनचा एरिया मिळतो. या रिजनचा एरिया म्हणजेच काय, एरिया ऑफ मेजर सेक्टर मिळतो. म्हणून मला इथे काय करावं लागणार आहे, टोटल सर्कलचा एरिया कन्सिडर करायचा, होल सर्कल, त्यामधून हा जो एरिया दिलेला आहे ही व्हॅल्यू मायनस करायची, दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे रिमेनिंग एरिया म्हणजे एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर असणार आहे. ठीक आहे, समजलं, अगदी सिंपल सोल्युशन आहे असं. सो हियर सोल्युशन, radius is equal to 10 centimeter, area of minor sector is equal to 100 centimeter square, area of major sector, टोटल सर्कलचा एरिया म्हणजे काय असणार आहे, टोटल सर्कलचा एरिया म्हणजे मायनर सेक्टरचा एरिया प्लस मेजर सेक्टरचा एरिया. त्यामुळे एरिया ऑफ मेजर सेक्टर काय असणार, दॅट इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर. ठीक आहे, टोटल सर्कलचा एरिया यामधून जर मी हा एरिया मायनस केला, म्हणजे हा मला एरिया मिळतो. सो दिस इज एरिया करस्पॉन्डिंग टू मेजर आर्क किंवा असं आपण बोलू शकतो एरिया ऑफ मेजर सेक्टर. अँड एरिया ऑफ सर्कलचा एरिया आपल्याला माहिती आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला पाय इंटू आर स्क्वेअर, पाय इंटू आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायला लावलेली आहे. ठीक आहे, ती पुढच्या स्टेपला घेऊ आपण. पाय इंटू आर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर ऑलरेडी दिलेला आहे 100. सो 3.14 मल्टिप्लाइड बाय रेडियस इज 10. सो 10 स्क्वेअर मायनस 100. सो दॅट इज इक्वल टू 10 स्क्वेअर 100 इंटू 3.14 314 मायनस 100, 314 मायनस 100 म्हणजे 214. सो एरिया ऑफ मेजर सेक्टर इज 214 सेंटीमीटर स्क्वेअर. सो एंडला लिहिणार आपण, देअरफॉर एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर ऑफ सर्कल इज 214 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर इज 30 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ द सेक्टर. सिंपल क्वेश्चन आहे, परत फॉर्म्युला बेस्ड. आपल्याला दिलेला आहे एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर इज 30 सेंटीमीटर स्क्वेअर. सपोज एक सर्कल आहे, जर मी हा सेक्टर कन्सिडर केला, ठीक आहे, या सेक्टरचा एरिया दिलेला आहे, दिस एरिया इज इक्वल टू 30 सेंटीमीटर स्क्वेअर आणि रेडियस दिलेले आहे, रेडियस इज 15 सेंटीमीटर, रेडियस आहे 15 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ सेक्टर. तर आपल्याला हा जो सेक्टर आहे याची ही जी आर्क असणार, ह्या आर्कची लेंथ फाइंड करायची आहे. ठीक आहे, या सेक्टरचं करस्पॉन्डिंग जी आर्क असणार आहे या आर्कची लेंथ आपल्याला फाइंड करायची. रेडियस अँड एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे. आपल्याला लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची, एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल आणि लेंथ ऑफ आर्क यांना रिलेट करणारं रिलेशन आपल्याला माहिती आहे. त्या रिलेशनमध्ये आपल्याला फक्त या व्हॅल्यूज पुट करायच्या, कॅल्क्युलेशन करायचं, त्यावर आन्सर मिळणार आहे. अगेन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. सो सोल्युशन गिवन, रेडियस ऑफ सर्कल 15 सेंटीमीटर. ठीक आहे, त्यानंतर एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू 30 सेंटीमीटर स्क्वेअर. टू फाइंड काय आहे, टू फाइंड
लेंथ ऑफ आर्क करस्पॉन्डिंग टू सेक्टर. म्हणजे आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड करायची, एल ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. वी नो एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू एल इंटू आर बाय 2. हे रिलेशन आपल्याला माहीत आहे. दिस इज ए अँड देअरफॉर ए इज 13. एल ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आर दिलेला आहे 15 डिवायडेड बाय 2 अँड देअरफॉर 30 इंटू 2 अपॉन 15 इज इक्वल टू एल. दिस इम्प्लाइज एल इज इक्वल टू 2 इंटू 2 4. सो लेंथ आहे म्हणजे युनिट काय असणार आहे 4 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ आर्क करस्पॉन्डिंग टू गिवन सेक्टर इज 4 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. इन फिगर 7.31 रेडियस ऑफ सर्कल इज 7 सेंटीमीटर. एक सर्कल दाखवलेला आहे, सर्कलची रेडियस आहे 7 सेंटीमीटर. मेजर ऑफ आर्क MBN इज इक्वल टू 60 डिग्री. आर्क आहे MBN, हा मेजर दिलेला आहे 60 डिग्री. फाइंड, तर आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ सर्कल, टोटल सर्कलचा एरिया फाइंड करायचा आहे. सेकंड एरिया O-MBN, हा कसला एरिया आहे, सर्कलच्या सेंटरपासून सुरुवात होते म्हणजे दिस इज एरिया ऑफ सेक्टर. कोणता सेक्टर आहे, O-MBN, म्हणजे आपल्याला O-MBN हा जो सेक्टर दिसतो याचा एरिया फाइंड करायचा आहे. अँड थर्ड एरिया O-MCN, O-MCN म्हणजे हा जो दुसरा सेक्टर आपल्याला दिसतोय याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, आता कसा करणार हा क्वेश्चन आपण सॉल्व. सर्कल दिलेला आहे, सर्कलची रेडियस दिलेली आहे. त्यानंतर आर्क MBN या आर्कचा मेजर दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ सेंट्रल अँगल. त्यामुळे आर्कचा मेजर जर 60 डिग्री असेल तर हा जो सेंट्रल अँगल आहे, सेंट्रल अँगलची व्हॅल्यू किती असणार, 60 डिग्री. आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय इंटू आर स्क्वेअर. रेडियसची व्हॅल्यू आहे, आपण एरिया ऑफ सर्कल इझिली फाइंड करू शकतो. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे हा जो सेक्टर दिसतोय O-MBN या सेक्टरचा एरिया. ठीक आहे, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल आपल्याकडे फॉर्म्युला आहे थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा म्हणजे काय, हा जो सेंट्रल अँगल असतो तो ऑलरेडी व्हॅल्यू आहे, थीटाची व्हॅल्यू आहे, रेडियसची व्हॅल्यू आहे. सो आपण हा एरिया फाइंड करू शकतो. त्यानंतर आपल्याला थर्ड फाइंड करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर O-MCN, म्हणजे हा जो एरिया आहे हा एरिया आपल्याला फाइंड करायचा. सो थोडक्यात आपण असं बोलू शकतो हा मायनर सेक्टर आहे, तर आपल्याला मेजर सेक्टरचे एरिया फाइंड करायचा आहे. आपल्याला मेजर सेक्टरचे एरिया फाइंड करायचा म्हणजे टोटल सर्कलचा एरिया आपल्याला माहिती आहे. हा जो मायनर सेक्टर आहे याचा एरिया आपण फाइंड करतोय. टोटल सर्कलच्या एरियामधून जर मी हा एरिया मायनस केला, ठीक आहे, तर मला हा एरिया मिळतो. हा एरिया म्हणजेच काय, एरिया ऑफ दिस मेजर सेक्टर दॅट इज O-MCN, हा एरिया मला मिळतो. त्यामुळे एरिया ऑफ सर्कल फाइंड करायचा, एरिया ऑफ दिस मायनर सेक्टर फाइंड करायचा, दोघांची सबट्रॅक्शन करायची, त्याहून आपल्याला थर्डचा आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, समजलं. या टाईपचं क्वेश्चन आपण आताच एक सॉल्व्ह केलेला आहे. सो सोल्युशन, रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. त्यानंतर मेजर ऑफ आर्क MBN इज इक्वल टू अँगल MON, कारण आर्कचं मेजर हे सेंट्रल अँगलशी इक्वल असतं. सो दॅट इज इक्वल टू 60 डिग्री अँड देअरफॉर अँगल MON इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. सेंट्रल अँगल थीटा आपण कन्सिडर केला आहे. त्यानंतर एरिया ऑफ सर्कल, सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे, पाय इंटू आर स्क्वेअर. सो पाय इंटू रेडियस आहे 7. पायची व्हॅल्यू आपण पुट करू 22/7 इंटू 7 इंटू 7. पायची व्हॅल्यू आपण कधी 3.14 घेतो, कधी 22/7 घेतो. इथे 7 रेडियस दिसते, मग आपण काय केलं 22/7. सो दॅट कॅल्क्युलेशन इझी जाते. सो 22 इंटू 7 154. एरिया ऑफ सर्कल, टोटल सर्कलचा एरिया आला 154 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर एरिया ऑफ दिस सेक्टर O-MBN, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. टोटल सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. टोटल सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. त्यामधला एक पोर्शन किंवा एक सेक्टर आपण घेतो. सो त्याचा एरिया फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय थीटा अपॉन 360. जे अँगल्स आहे तर तो जो अँगल आहे त्या अँगलला आपण 360 डिवाइड करतो. सो थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. दिस इज फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. अँड देअरफॉर एरिया, कशाचा एरिया, कोणता सेक्टर आपण म्हणतो, हा सेक्टर O-MBN इज इक्वल टू या सेक्टरसाठी करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे, 60 डिग्री. सो 60 अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय 22/7 इंटू आर स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर. ठीक आहे, 1/6 मल्टिप्लाइड बाय पाय आर स्क्वेअर म्हणजेच एरिया ऑफ सर्कल 154. सो ही व्हॅल्यू असणार आहे, हा प्रॉडक्ट असणार आहे 154.
सो 154/6 डिविजन 25.66 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर लास्ट पार्ट आपल्याला फाइंड करायचं आहे मेजर सेक्टर जो आहे त्याचा एरिया. सो एरिया ऑफ मेजर सेक्टर आपण असं लिहू शकतो, एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल. सर्कलच्या एरियामधून आपण ज्यावेळेस मायनर सेक्टरचा एरिया मायनस करतो त्यावेळेस आपल्याला मिळतो एरिया ऑफ मेजर सेक्टर, एरिया ऑफ मायनर सेक्टर. म्हणून मग ह्या केसमध्ये एरिया ऑफ मेजर सेक्टर म्हणजे O-MCN इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल इथे आपण फाइंड केलेला आहे, एरिया ऑफ सर्कल πr² ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, मायनस एरिया ऑफ मायनर सेक्टर O-MBN. ठीक आहे. सो ही व्हॅल्यू 154 मायनस 25.66. सबट्रॅक्शन किती असणार आहे 154.00 25.66 128.34 युनिट असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. त्यामुळे इनला लिहिणार आपण फर्स्टसाठी आन्सर एरिया ऑफ सर्कल इज 154 सेंटीमीटर स्क्वेअर. देन एरिया ऑफ मायनर सेक्टर O-MBN इज 25.66 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि थर्ड एरिया ऑफ मेजर सेक्टर O-MCN इज इक्वल टू 128.34 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता यामध्ये सपोज मला जशी सबट्रॅक्शन नसेल करायची तर अजून एक वे आहे की ज्याचा यूज करून मी हा जो मेजर जो सेक्टर आहे त्याचा एरिया फाइंड करू शकते. कसं आपल्याकडे फॉर्म्युला आहे θ/360 इंटू πr². ठीक आहे. दिस इज एरिया ऑफ एनी सेक्टर ऑफ सर्कल. जर मी हा सेक्टर कन्सिडर करते तर हा एरिया किती असणार आहे, सॉरी हा अँगल किती असणार आहे, टोटल 360 असतो. यामधला अँगल जर 60 असेल तर हा रिमेनिंग अँगल किती असणार आहे 300 असणार आहे. म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती असणार आहे मेजर सेक्टरसाठी 300. सो 300/360 मल्टिप्लाइड बाय πr² इज 154. ठीक आहे. इथे जर मी डिवाइड केलं सो 154 इंटू 5 770/6 770/6 सेम आन्सर आपल्याला इथे मिळत आहे. म्हणजे एरिया सर्कलच्या एरियामधून हे मायनस करा किंवा हा जो अँगल आहे हा अँगल कन्सिडर करा. जर हा 60 असेल तर रिमेनिंग किती असणार 300. तो सेंट्रल अँगल म्हणून कन्सिडर करा. त्याच्यावर तुम्हाला एरिया ऑफ अदर सेक्टर सुद्धा मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इन फिगर रेडियस ऑफ सर्कल इज 3.4 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस दिले 3.4 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ सेक्टर PABC इज 12.8 सेंटीमीटर. फाइंड एरिया ऑफ P'ABC. ओके. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की एक सर्कल दाखवलेला आहे, त्याची रेडियस दाखवलेली आहे, रेडियस इज 3.4 सेंटीमीटर. त्यानंतर इन्फॉर्मेशन दिलेली पेरिमीटर ऑफ सेक्टर P'ABC ही पेरिमीटर आहे 12.8 सेंटीमीटर. तर आपल्याला फाइंड करायचं आहे गिवन दिस इज गिवन टू फाइंड एरिया ऑफ P'ABC. ठीक आहे. आता इथे पेरिमीटरची कंडिशन आपल्याला दिलेली आहे. सो पेरिमीटरच्या कंडिशनचा यूज आपण कसा करणार. क्वेश्चन काय एक सर्कल दिलेला आहे, रेडियस दाखवलेले आहे, त्यानंतर पेरिमीटर ऑफ सेक्टर PABC इज इक्वल टू 12.8 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया P'ABC. म्हणजे हा जो सेक्टर दिसतोय P'ABC म्हणजे हा सेक्टर, या सेक्टरचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. P पासून सुरुवात केली, सर्कलच्या सेंटरपासून सुरुवात केली म्हणजे हे काय मेन्शन केलं दिस इज नेम ऑफ सेक्टर, सेक्टरचं नाव दिलेलं आहे, त्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. अजून आपल्याला कंडिशन दिलेली आहे रेडियसची, रेडियस इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार. या केसमध्ये जर तुम्ही बघितलं आपल्याला दिलेलं आहे पेरिमीटर दिलेले सेक्टरची पेरिमीटर. जेव्हा केव्हा आपण पेरिमीटर बोलतो म्हणजे ट्रँगल जर मी कन्सिडर केला, ट्रँगलची जेव्हा मी पेरिमीटर बोलेल, पेरिमीटरचा अर्थ काय असतो या ज्या सगळ्या ज्या साईड्स आहेत त्यांच्या लेंथची ॲडिशन. बरोबर. पेरिमीटर म्हणजे काय सगळ्या साईडच्या लेंथचे ॲडिशन. किंवा जर मी एखादा स्क्वेअर जरी बोलली तर स्क्वेअरची पेरिमीटर म्हणजे काय असते ह्या ज्या चारही साईड असतात यांची ॲडिशन. कोणत्याही फिगरसाठी पेरिमीटर म्हणजे ज्या साईड असतात त्यांच्या लेंथची ॲडिशन आपण कन्सिडर करतो. इथे आपल्याला कंडिशन दिली पेरिमीटर ऑफ सेक्टर PABC इज इक्वल टू 12.8 सेंटीमीटर. म्हणजेच काय सेक्टर कोणता आहे, हा सेक्टर असा आहे, हा पॉईंट आहे P, हा पॉईंट ABC. तर याची आपल्याला पेरिमीटर दिलेली आहे म्हणजे ही लेंथ प्लस ही लेंथ
प्लस ही लेंथ, या हे 2 रेडियाय आणि ही जी आर्क आहे यांच्या लेंथची ॲडिशन दिलेली आहे 12.8 सेंटीमीटर. समजलं? हे नीट समजून घ्या. पेरिमीटर म्हणजे काय? पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजेच काय? ही लेंथ आणि ही लेंथ, म्हणजे थोडक्यात 2 रेडियाय आणि ही जी आर्क आहे आर्कची लेंथ यांची ॲडिशन आपल्याला दिलेली आहे 12.8 सेंटीमीटर. ओके. तर आता यामध्ये काय होणार? आपल्या रेडियसची व्हॅल्यू माहिती आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे आणि 1, 2, 3 या तिघांची ॲडिशन दिली आहे 12.8 सेंटीमीटर. त्यामुळे आपल्याला ही लेंथ मिळणार आहे. ही लेंथ म्हणजेच काय? आर्क एबीसी. आर्क एबीसीची लेंथ मला मिळते, आरची लेंथ मला मिळते. आरची लेंथ माहिती आहे, रेडियस माहिती आहे, मला एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं. आपल्याकडे एक रिलेशन आहे एरिया ऑफ सेक्टर आणि इथे जी आर्क असे याची लेंथ यांना रिलेट करणारं एक रिलेशन आपल्याला A = L/2. ठीक आहे. रेडियस ऑलरेडी माहिती आहे. एलची व्हॅल्यू मला या पेरिमीटरच्या रिलेशनवरून मिळणार आहे. या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केला मला हा करस्पॉन्डिंग एरिया सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा? सो सोल्युशन गिवन R = 3.4 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर पेरिमीटर ऑफ सेक्टर P-ABC = 12.8 सेंटीमीटर. म्हणजेच आपण असं लिहू शकतो दॅट इज पेरिमीटर म्हणजे काय? PA प्लस आर्क ABC प्लस PC = 12.8. ठीक आहे. PABC ही टोटल लेंथ. PA म्हणजे काय? रेडियस आहे, रेडियस इज 3.4 प्लस आर्क ABC प्लस 3.4 = 12.8. रिझन PA = PC = रेडियस = 3.4 सेंटीमीटर. देअरफॉर आर्क ABC ची लेंथ किती असणार आहे? 12.8 मायनस 3.4 प्लस 3.4. So that is equal to 12.8 minus 6.8. 12.8 minus 6.8 सबट्रॅक्शन केली, ती सबट्रॅक्शन असेल 6.0. म्हणजे लेंथ ऑफ आर्क ABC = 6 सेंटीमीटर. ठीक आहे. आर्कची लेंथ आपल्याला मिळाली. आता आपल्याला काय करायची? ही जी आर्क आहे याचा ही आर्क इन्क्लूड करणारा जो सेक्टर आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. सो नाव एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल = लेंथ ऑफ आर्क मल्टिप्लाइड बाय रेडियस अपॉन 2. किंवा फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहू शकता A = LR/2. आपल्याला फाइंड करायची व्हॅल्यू ऑफ A, एरिया ऑफ सेक्टर P-ABC = लेंथ ऑफ आर्क ABC multiplied by radius upon 2. 6 multiplied by radius is 3.4 upon 2. So that is equal to 3 multiplied by 3.4, 10.2. So area आहे, area आहे म्हणजे युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर, 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर.